नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर शिर्डीचा व्हिडिओ आधी पण अपलोड केलेला आहे, तो अर्धा व्हिडिओ, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता. त्याच्यामुळं मी 2 पार्टमध्ये करायचं ठरवलं. आणि शिर्डीचं दर्शन झाल्याच्यानंतर मला शनी शिंगणापूरला जायचं होतं. तर व्हिडिओ मोठा होत होता, त्याच्यामुळं मग 2 पार्टमध्ये आपण व्हिडिओ टाकलेला आहे. बघू शकताय, छान असं साईबाबांचं दर्शन झालं आणि खूप छान वाटत होतं. खूप असं मन रमत पण होतं आणि सगळे जे दुःख असतात ना ते विसरूनच जातं मी तर खरं मंदिरात गेल्याच्या नंतर. आणि छान माझं चालू होतं, इकडं एक साईडला भजन पण चालू होतं. आणि आम्ही पूर्ण शिर्डी चं मंदिर जे आहे ते पाहत होतो आणि खूप छान वाटत होतं खरंच. इथं द्वारकामाई आहे, बघू शकताय तुम्ही. आणि सगळ्यांना साईबाबांचे चमत्कार तर माहीतच आहे. मंदिरात आलोत की ज्यावेळेस आपण शिर्डी म्हणजे साईबाबांचे व्हिडिओज किंवा आपण साईबाबांचे पिक्चर वगैरे बघितलेलं असं, त्यावेळेस नाही का साईबाबांचे जे चमत्कार होते ना, आणि ज्यावेळेस आपण मंदिरात दर्शन वगैरे घेतो आणि मंदिर पूर्ण फिरतो तर तर त्यावेळेस ते चमत्कार आठवतात बरं का. तर म्हणजे पाण्याने दिवे पेटवणे नाही का, तो एक चमत्कारच होता. म्हणजे किराणा व्यापाराने तेल देण्यास नाही का नकार दिल्यामुळे नाही का साईबाबांनी मातीच्या दिव्यामध्ये पाणी टाकून ते पेटवले होते, जे रात्रभर जळत राहिले होते. आणि असे चमत्कार होते. तर ते मंदिरात ज्यावेळेस आपण दर्शन घेतो किंवा मंदिर पूर्ण पाहतो त्यावेळेस ते आठवतात. किंवा गहू दळून प्लेग पळवला होता त्यांनी. शिर्डीमध्ये प्लेगची साथ आली असताना बाबांनी नाही का गावातून गहू दळून तो नाही का त्याचं पूर्ण नाही का शिर्डीला असं हे केलं होतं, वेशीवर टाकला होता ते गहू दळल्याला. तर तो प्लेगचा पण हे झालं होतं. तर तो एक आहे. तर म्हणजे असे चमत्कार आहेत बाबांचे. आणि द्वारकामाईत त्यांनी पेटवलेली धुनी, पवित्र अग्नी आजही जिवंत आहे. आणि तिची उदी आपल्याला भेटते तिथं गेल्याच्या नंतर, प्रसाद पण भेटतो. आणि ती जी उदी आहे ती आजारावर चालते. म्हणजे काही आजार बरे करण्यासाठी खरं तर डॉक्टरांचं पण साथ पाहिजे आणि देवाची पण साथ पाहिजे, दोन्ही साथ पाहिजे खरं तर. तर अशी मान्यता आहे. आणि इकडे एक मस्त हनुमान मंदिर पण होतं. आणि बघू शकता ही झाडं किती जुनं आहे. आणि खरंच अशी हे जुनी झाडं आहेत ना, हे कित्येक साईबाबांच्या चमत्काराचे पण साक्षी असणार आहेत. ते झाड काही बोलू शकत नाही, पण त्या झाडाकडं पाहिलं ना तर असं वाटतं की ते चमत्कार ह्या झाडाने पाहिले असतं, बाबांना स्वतः ह्या झाडाने पाहिलं असेल. आणि मग ते आठवतं बरं का असं फेरफटका घेताना मंदिराचा. आणि पूर्ण मंदिर फिरल्याच्या नंतर मग आम्ही इकडं प्रसादासाठी आलो होतो. आणि इथे पण छोटंसं असं मंदिरच होतं आणि खूप छान वाटत होतं. खूप छान दर्शन झालं, साईबाबांचं दर्शन खरंच खूप छान झालं. आणि दर्शन घेतल्याच्यानंतर प्रसाद घेतला आणि मग नंतर आम्ही शनी शिंगणापूरला निघालो. आणि खूप वर्षानंतर, मी पहिल्या व्हिडिओ पण मध्ये पण म्हटले, खूप वर्षानंतर मी गेले होते आणि खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. तर तुम्हालाही वेळ असेल तर नक्कीच या शिर्डीला, खूप छान आहे मंदिर आणि इथल्या सोयी खूप छान. खूप छान. आणि लाईन नसल्यामुळे गर्दी पण होती, म्हणजे तशी पण अशी गर्दी होत नव्हती एकाच जागेवर. आणि लाईन पण छान होती. तर पटकन गेलो प्रसाद घेण्यासाठी. आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर थोडंसं मंदिरात बसलो सुद्धा आणि शांत एकदम छान वाटत होतं.
कारण की निवांत मंदिरात कधीतरी बसावं, 15-20 मिनटं का होईना, शांत असं बसायचं प्रसाद घेतल्याच्या नंतर. आणि बघू शकता इतकी गर्दी होती, पण जागा जास्त असल्यामुळे आणि लाईन व्यवस्थित असल्यामुळे जास्त अशी गर्दी दिसत नव्हती ना. प्रसादासाठी पण खूप वर्षापासून अशाच पद्धतीने प्रसाद वगैरे इथं मिळतो. तर याच्या आधी पण मी आलते त्यावेळेस पण असाच प्रसाद वगैरे होता. आणि प्रसादामध्ये चपाती होती, वरण होतं, भात होता, मटकीची भाजी होती, शिरा होता गोडामध्ये. आणि प्रसाद झाल्याच्या नंतर आम्ही गेलो शनी शिंगणापूरला. थोडंसं थांबले होते मी मंदिरात आणि मग नंतर शनी शिंगणापूरला आल्यावर पूजेचं वगैरे सामान घेतलं आणि मग निघालो आम्ही. गौरीचे पप्पा हे सगळेच. आणि मस्त आम्ही दर्शन पण घेतलं शनिदेवाचं. छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आणि मला तरी वाटले महिन्यातून एकतरी वेळेस अशा मंदिरात जावे. घरी तर आपण पूजा करतच असतो, पण मंदिरात जाऊन मस्त असं दर्शन घेऊन यायचं आणि छान प्रसन्न वाटतं. बघू शकता. आणि शनिदेवाची आरती 12 वाजताच होते. आम्हाला थोडासा उशीर झाला होता, पण काय हरकत नाही, दर्शन खूप छान झालं, पूजा पण खूप छान झाली. त्याच्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि थोड्या वेळ मंदिरातच बसलो. नवग्रह होते, नवग्रह वगैरे लॉंग व्हिडिओ मी शनी शिंगणापूरचा पहिलाच अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. आणि हे नवग्रह आहेत. आणि थोडंसं बसलो आम्ही मंदिरात. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आपला व्हिडिओ तर चालूच होता. आणि खूप छान वातावरण होतं म्हणून जरा मस्त पण वाटतं, पण गरमी खूप होती, म्हणजे ऊन. पण मंदिराचं बांधकामच इतकं चांगलं आहे, स्पेस खूप चांगला आहे, त्याच्यामुळं नाही का ऊन वगैरे काही जाणवत नाही बरं का. खूप असं थंड वाटतं असं मंदिरामध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ तो कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघू शकता मुलं पण मस्त खेळत होते. आम्ही निघलो होतो नंतर दर्शन घेतल्याच्या नंतर घरी. तर जातानीच असं ऊसाचा रस दिसला आणि मग नंतर म्हटलं चला ऊसाचा रस पिऊनच जाऊया. आणि मग मस्त रसाचा आनंद घेतला. रस पिऊन मग नंतर आम्ही घराच्या दिशेने निघलो. तर कसा वाटला व्हिडिओ तो नक्कीच सांगा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर जय साईराम.